शेतकरी आंदोलकावर रुग्णवाहिकेत उपचार, आंदोलनात 2 शेतकरी आंदोलक जखमी झाले। हैदराबाद चंद्रपूरवरून नागपूरकडे येणाऱ्या महामार्गावर आंदोलन सुरू असल्यानं मार्गावरची वाहतूक ठप्प। परिणामी हैदराबाद चंद्रपूर हिंगणघाटकडून येणारी वाहनं गिरड उमरेड मार्गे नागपुरात त्यांना प्रवेश करावा लागत असल्यानं पेट्रोल डिझेलही संपत आहे। नागपुरातील ऑक्सिजन बर्ड पार्कमध्ये शेतकरी आंदोलकांची विश्रांती, नागपुरातील जामठाजवळ बच्चू कडूंचं आंदोलन। जळगावच्या गिरणा परिसरात पावसाचा तडाखा, भडगाव, पाचोरा आणि चाळीसगाव तालुक्यात शेतीचं मोठं नुकसान। नाशिकच्या चांदवड वागदर्डीमध्ये पुलाचा भराव वाहून गेला, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास। लातूरमध्ये रेणापूर तालुक्यात मुसळधार पाऊस, 5 ते 6 गावांचा संपर्क तुटला, पिकांचं मोठं नुकसान। बीड जिल्ह्यात 13 महसूल मंडळात अतिवृष्टी, अंबाजोगाई, परळी, केज आणि धारूर तालुक्यात एकूण 13 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी। मराठवाड्याला पुन्हा अवकाळी पावसानं झोडपलं, मराठवाड्यात 40 मंडळात अतिवृष्टी, लातूर जिल्ह्यात सर्वाधिक 27 मंडळात अतिवृष्टी। लातूरमध्ये मांजरा, रेणा आणि तावरंजा नद्याच्या पाणी पातळीत मोठी वाढ, शेतकऱ्यांचं सोयाबीन वाहून गेलं, लातूर, औसा, रेणापूर आणि निलंगा तालुक्यात मुसळधार पाऊस। लातूरमध्ये जोरदार पावसाची हजेरी, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका। नाशिकमध्ये सततच्या पावसामुळे काढणीला आलेला चारा तसंच काढून ठेवलेला चारा भिजल्यानं नुकसान, शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा। परभणीत सलग 3ऱ्या दिवशी पावसाची हजेरी, पावसामुळे काढणीला आलेल्या कापसाचं नुकसान, गहू, हरभरा, ज्वारी लागवडीवर मोठा परिणाम। धुळ्यात खरीप हंगामात 48,000 हेक्टर अधिक क्षेत्राला परतीच्या पावसाचा फटका, शिंदखेडा, शिरपूर आणि साक्री तालुक्यात क्षेत्राला पावसाचा तडाखा। नाशिकच्या मालेगावात निमगावासह इतर गावांना पावसाचा मोठा फटका, शेतात काढून ठेवलेला मका भिजला। जालन्याच्या भोकरदन, परतूर तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी, मका, कापूस आणि काढणीला आलेल्या सोयाबीनचं नुकसान। धाराशिवमध्ये रात्रभर संततधार पावसामुळे रबी पिकांची पेरणी लांबणीवर जाण्याची भीती, पावसामुळे खरीपाच्या पिकांचं मोठं नुकसान। नाशिकच्या चांदवडमध्ये ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे शेती पिकांवर दुष्परिणाम, पिकांवर करावी लागते महागडी औषध फवारणी। नाशिकात पावसामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता, द्राक्ष, कांदा, ऊस, सोयाबीन आणि मका पिकांवर पावसामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती। राज्यातील पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी जेजुरीच्या मार्तंड देवस्थानची 51 लाखांची मदत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये धनादेश सुपूर्द। मोंथा चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवरही, सुरक्षिततेच्या दृष्टीनं देवगड बंदरात शेकडो नौका सुरक्षित ठिकाणी, समुद्रातील मासेमारी पूर्णतः ठप्प। खराब हवामान आणि पावसाचा अंदाज असल्यानं मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया जलवाहतूक बंद, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा निर्णय। ठाकरेंच्या शिवसेनेनंतर राज ठाकरेंचंही उद्या सादरीकरण, सत्याचा मोर्चासाठी राज ठाकरे रंगशारदा सभागृहात ईव्हीएम, निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यावर करणार सादरीकरण। निवडणूक आयोगाविरोधात 1 तारखेला मुंबईत महामोर्चा, जनजागृतीसाठी मनसेतर्फे वाशीमध्ये पत्र वाटप, वाशी रेल्वे स्थानकाबाहेर मनसेचे प्रवक्ते गजानन काळे स्वतः पत्रक वाटण्यासाठी रस्त्यावर उतरले। ठाण्यात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून 1 नोव्हेंबरच्या मोर्चासाठी बॅनरबाजी, ठाकरे सेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थान परिसरात सत्तेची नाही सत्याची लढाई नारा देत बॅनरबाजी। नवी मुंबईत मनसेकडून गाडी अडवून मतदारांची तपासणी, पाम बीच रोडवर 250 मतदारांची नोंद असल्यानं मनसेकडून रियालिटी चेक, 250 नोंद असलेल्या जागी मनसेला एकही मतदार आढळला नाही, आयोगानं टेबल टाकून मतदारांची नोंदणी केली का, मनसेचा सवाल। उद्या दुपारी वायबी चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांची बैठक, 1 नोव्हेंबरला काढल्या जाणाऱ्या मोर्चाच्या संदर्भात रणनीती ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन। आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेना नवीन चेहऱ्यांना उमेदवारीसाठी प्राधान्य देणार, 70% नवे चेहरे हे
असणार आहेत, तर 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना संधी मिळण्याची शक्यता कमी. महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंची शिवसेना जिंकलेल्या जागांसाठी आग्रही. 2017 मध्ये विजयी झालेल्या नगरसेवकांच्या जागांसाठी शिंदे आग्रह धरत असल्याची माहिती. ठाकरेंच्या मोर्चाला भाजप प्रत्युत्तर देणार. भाजप कार्यकर्ते मुंबईकरांच्या घरोघरी जाणार. आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा, अशा प्रकारचं अभियान राबवणार. भाजप पुन्हा हिंदुत्वाचं कार्ड मुंबई महापालिका निवडणुकीत खेळणार. भाजपकडून पुन्हा एकदा एक है तो सैफ है नाऱ्याचा पुनरुच्चार. हिंदू मतांना एकत्र करण्यासाठी हिंदू संवाद कार्यक्रमाचं आयोजन. सरदार ॲक्ट 150 म्हणून भाजपचं आजपासून अभियान. सरदार वल्लभभाईंच्या 150व्या जयंतीनिमित्त वर्षभर अभियान राबवण्यात येणार. भारतीय जनता युवा मोर्चाकडे जबाबदारी. सरदार पटेलांचे विचार घेऊन भाजप देशभर फिरणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर. दुपारी 3 वाजता मोदी मुंबईत दाखल होणार. मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला पंतप्रधान दुपारी 4 वाजता संबोधित करणार. सोबतच ग्लोबल मॅरीटाईम सीईओ फोरमचे अध्यक्षस्थानही भूषवणार आहेत. मुंबईच्या गोरेगावमध्ये नेस्को इथे पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत कार्यक्रम. वाहतूक नियमात बदल. पश्चिम द्रुतगती मार्गावर आज दुपारी 2 ते रात्री 8 पर्यंत अवजड वाहनांना बंदी. मंत्री प्रताप सरनाईकांचे पुत्र विहंग सरनाईकांची एमसीएच्या अध्यक्षपदी लॉबिंग करण्याकरता हालचाली. सरनाईकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. विद्यमान एमसी अध्यक्ष अजिंक्य नाईक पुन्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात. आशिष शेलार सरनाईकांचा अजिंक्य नाईकांना विरोध. सूत्रांची माहिती. मुंबईतील विविध क्लबचे सदस्य संध्याकाळी शरद पवारांची घेणार भेट. एमसीएच्या निवडणुकीत वाढता राजकीय हस्तक्षेप चुकीचा. खेळाशी संबंधित व्यक्तीकडेच अध्यक्षपदाची धुरा देण्याची मागणी. 12 नोव्हेंबरला एमसीएच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक. उपमुख्यमंत्री अजित पवारांची सर्व पक्ष आमदारांना तंबी. कोणाच्याही भरवशावर राहू नका. अकारण मुंबईत न येता मतदारसंघात राहून काम करा. अजितदादांच्या सूचना. 50% संपर्क मंत्री काम करत नाहीत. अजित पवारांकडून नाराजी व्यक्त. सोलापूरच्या 2 माजी आमदारांचा भाजपात प्रवेश. राजन पाटील आणि यशवंत माने यांचा भाजपात प्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. माजी मंत्री बदामराव पंडितांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र. बदामरावांचा मंत्री पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी गेवराईत मोठा पक्षप्रवेश. धाराशिवमध्ये प्रताप सरनाईक आणि राणा जगजितसिंग पाटलांमध्ये संघर्ष पुन्हा पेटला. 117 कोटींच्या रस्त्याच्या कामाला नगरविकास विभागाची स्थगिती. 2 दिवसांपूर्वी 117 कोटींच्या कामांना मंजुरी मिळाल्याबद्दल राणा जगजितसिंग पाटील यांनी बॅनरबाजी केली होती. धाराशिवकरांनी राजकीय अपप्रवृत्तींची काळजी करू नये. आपल्या अपेक्षांना न्याय मिळवून देणारच. रस्ते कामाला स्थगिती दिल्यानंतर राणा जगजितसिंग पाटील यांची फेसबुक पोस्ट. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी जयंत पाटील ॲक्शन मोडमध्ये. ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी आनंद मलगुंडे यांना उमेदवारी. मलगुंडे हे धनगर समाजातील सर्वसामान्य व्यक्तिमत्व. आम आदमी पार्टीचा राज्यातील पहिला उमेदवार जाहीर. बुलढाणा नगराध्यक्षपदासाठी उमेदवार जाहीर. निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच बुलढाण्यात आपतर्फे मनीषा मोरे यांना उमेदवारी जाहीर. सिल्लोड नगर परिषदेत शिवसेनेकडून स्वबळावर लढण्याची घोषणा. राज्यात काय व्हायचं ते होऊ द्या. सिल्लोडमध्ये स्वबळावर लढू. शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका. भाजपकडून मित्रपक्ष शिवसेनेवर मतदार यादीत घोळ केल्याचा आरोप. प्रारूप मतदार यादीत पंचायत समितीच्या 4 क्वार्टरच्या पत्त्यावर तब्बल 510 मतदार दाखवण्यात आलं. विशेष म्हणजे हे 4ही क्वार्टर अनेक वर्षांपासून बंद आहेत. पुण्यातील प्रारूप मतदार यादीवर 58,697 हरकती. सुमारे 40,000 हरकतींवर सुनावणी पूर्व. फुरसुंगी उरळी देवाची क्षेत्रात सर्वाधिक 18,234 हरकतींची नोंद. फलटणमधल्या डॉक्टरच्या आत्महत्येनंतर सीसीटीव्ही समोर. मृत महिला डॉक्टर हॉटेलमध्ये प्रवेश करतानाचा सीसीटीव्ही समोर. फलटणमधील मयत डॉक्टरच्या मोबाईलमधील पुरावे डिलीट झालेले नाहीत. व्हॉट्सअॅप चॅट डिलीट झाल्याच्या आरोपावर पोलीस अधीक्षक तुषार
दोषी यांचं स्पष्टीकरण. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बीडमध्ये तरुणांचं आंदोलन, बीएसएनएल टॉवरवर चढून आंदोलन. निलेश घायवळ हा लंडनमध्येच यूके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना उत्तर. 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत निलेश घायवळ याचा व्हिसा असल्याची माहिती. अमरावतीत नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी. हैदराबादवरून जावेद नावाच्या व्यक्तीकडून गँगरेप आणि जीवे मारण्याची पत्राद्वारे धमकी. मंत्री छगन भुजबळांवर मुंबईच्या जसलोक रुग्णालयात उपचार. गेल्या काही दिवसांपासून थकवा जाणवत असल्यानं चेकअपसाठी ते गेले होते. दिवाळी अधिवेशनासाठी नागपुरातील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या रवी भवन येथील बंगल्यावर 1,04,00,000ची उधळपट्टी. बंगल्याचं डागडुजीचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून. बंगल्यावर 1 कोटीहून अधिक खर्च होत असल्यानं चर्चांना उधाण. लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबर आधी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. मंत्री आदित्य तटकरेंचं लाडक्या बहिणींना आवाहन. अधिकृत संकेतस्थळावर जाऊन केवायसी करण्याचं आवाहन. एकनाथ खडसेंच्या बंगल्यातील चोरीतून महत्वाची कागदपत्र. सीडीही चोरीला. महत्वाची कागदपत्र, सीडी, पेनड्राईव्ह देखील चोरीला गेल्यानं खळबळ. एकनाथ खडसेंनीच पत्रकार परिषदेत दिली माहिती. नारायण राणेंचा जनता दरबार सुरू असताना अचानक वीज पुरवठा खंडित. तरीही राणेंनी अंधारातच जनता दरबार सुरू ठेवला. मोबाईल टॉर्च आणि बॅटरीच्या उजेडात निवेदन वाचत राणेंनी नागरिकांचे प्रश्न समजून घेतले. पुरातत्व विभागाच्या कार्यालयाची जागा बदलल्यानं बिलं थकली. रायगड किल्ला अंधारात नाही. थकीत वीज बिल प्रकरणी पुरातत्व विभागाचं स्पष्टीकरण. बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा एबीपी माझा.